देतो की आपण याच्यामध्ये काय काय घेणार आहे. बघा, यामध्ये सगळ्यात अगोदर कॅल्क्युलेशन जे आहे ना ते मॅक्झिमम माहिती आहे का मी सांगेल, पण करायचं तुम्हाला आहे. सांगेल मी, करायचं तुम्हाला आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये युनिट डिजिट समजायला पाहिजे. युनिट डिजिट म्हणजे कसं बघा, समजवतो मी. बघा, जसं हे लिहिलं आहे आपण 4 गुणिला 8 गुणिला 2, ते युनिट डिजिट काय होईल याचं बघा. 4 8 किती होते, 32. ठीक आहे ना. 32 दोन्ही किती होईल, 4. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूचे युनिट डिजिट किती होणार, ते होणार 4. बघा अजून इकडे समजतो. जसं आपल्याला लिहिलं आहे 32 गुणिला 6 गुणिला 3, याचं आपल्याला युनिट डिजिट विचारलं, तर युनिट डिजिट कसं होईल, साइन दोन्ही 12 आणि 12 तिया 36, तर युनिट डिजिट काय होईल, 6. आपल्याला या प्रश्नामध्ये याची गरज पडेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन सांगून दिलं. कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे आहे बघा. 30 पर्यंत वर्ग आले पाहिजे तुम्हाला, 20 पर्यंत घन आले पाहिजे. ठीक आहे. आणि फाडे जर 20 पर्यंत आले तरी चालतो. फाडे मी सांगून देतो कोणकोणते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. एक आहे 13चं, एक आहे 19चं, एक आहे 17चं. ठीक आहे. 17 19 आठवण ठेवा, विषम जे आहे ना ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात. 13 15 15च्या तर इझी आहे. ठीक आहे. ते तर बघा, हे लसाई मसाईचे प्रश्न आपण याच्यामध्ये काय करू की मिक्स प्रश्न घेऊ. ठीक आहे. टॉपिक वाईज पण घेऊ, पण अगोदर मिक्स प्रश्न घेऊ की तुम्हाला समजायला पाहिजे. आणि माहिती आहे का, मॅक्सिमम क्वेश्चन मध्ये मी काय करणार आहे की जे सॉल्व्ह करण्याची मेथड आहे ते कोणती इझी जाईल ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. एकदम इझी वाली. तर चला आपण याला पहिले क्लीन करू देऊ आणि मग आपण क्वेश्चन कडे वळूया. जस्ट 2 मिनिट गाईज. हे क्लीन केल्यावर मग तुम्हाला लवकरात लवकर मी प्रश्न समजवतो, आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला सॉल्व्ह करायला मी 30 ते 35 सेकंड देईल. ते तुम्हाला लवकरात लवकर ते सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. चला. आता बघा पहिला प्रश्न काय म्हणत आहे. बघा, हा पहिला प्रश्न काय म्हणताय, 1280 2040 आणि 2600 यांच्या मसावी काढा. मसावी अगोदर माहिती आहे का तुम्हाला काय होते बघा. मसावी, मसावी म्हणजे काय होते, महत्तम समापवर्तक. ठीक आहे ना. महत्तम समापवर्तक जसं मी समजून तो बघा. हे 4 आहे, हे 8 आहे आणि हे 12 आहे. याचा एलसीएम किती होऊन जाईल, याचा एलसीएम म्हणजे लसावी तो होऊन जाईल तो 24. लसावी किती होऊन जाईल यांचा 24. पण मसावी विचारलाय. मसावी म्हणजे कसं, या सगळ्यांमध्ये एक अशी व्हॅल्यू आहे जे तिघांमध्ये कॉमन आहे. ठीक आहे. त्या तिघांमध्ये जे कॉमन आहे बघा. 4 मध्ये 4 तुम्हाला मिळून जाईल. 8 मध्ये काय होऊन जाईल, 8 मध्ये सुद्धा तुम्हाला 4 मिळून जाईल. ठीक आहे. म्हणजे 4 दोन्ही 8 होते आणि हा किती होईल, 4 एक 4. आणि 12 म्हणजे किती होते, 4 गुणिला 3 म्हणजे 4 तिया 12. आता बघा सगळ्यांमध्ये तुम्हाला कॉमन काय मिळालेलं आहे, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे आणि इथे पण 4 आहे. कळलं. तर हे जे 4 आहे ना यालाच आपण मसावी म्हणतोय, यालाच आपण मसावी म्हणतो. कळलं मसावी म्हणजे काय होते. आणि बघा काही काही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो इथे बाजूला, इकडे या बघा. आठवण ठेवा, मी तुम्हाला म्हटलं होतं की एक बुक आणि पेन सोबत ठेवायचं. आठवण ठेवा की जो मसावी असतो, मसावीचा भाग माहित आहे का, संख्यामध्ये सुद्धा जायला पाहिजे. ठीक आहे. दुसरं लसावीमध्ये सुद्धा जायला पाहिजे. तिसरं आणि मसावीमध्ये सुद्धा मसावीचा भाग जातो. हे तुम्हाला आठवण ठेवा, हे तुमचे कन्सेप्ट आहे. हे कन्सेप्ट आहे ना, तुम्ही लिहून ठेवा. ठीक आहे. चला आपण क्वेश्चन कडे जाऊया. एक मिनिट घ्यायचा, ह्याला पहिले पूर्ण असं क्लीन करावं लागतो ना. चला, एक तुमचा प्रश्नाचा वेळ तुमचा स्टार्ट झालाय. आता तुम्ही सांगा की ह्या प्रश्नाला म्हणजे कसं करायचंय. ठीक आहे. हे तुम्ही तुम्हाला कन्सेप्ट सांगून दिले आणि कन्सेप्ट मध्ये जो काही आहे तो पॉवर असतो. ठीक आहे. आता तुमच्याकडे 30 सेकंड आहे. तुम्ही हा क्वेश्चन लवकरात लवकर सॉल्व्ह करा. मी तुम्हाला 30 सेकंड देते, मग तुम्हाला सांगते की शॉर्टकट याचं कसं करायचं आहे ते. ठीक आहे. 1280 आहे, 1280 आणि 2040 आणि 2600. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, याचं मसावी काढायचे आहे. ठीक आहे. 30 सेकंड देतो, लवकर करा. चला, नाही तर तुम्ही व्हिडिओ थांबून सुद्धा करू शकता. बघा काय म्हटलंय, 1240 1280 2040 आणि 2600. आठवण ठेवा मसावी काढायचं आहे. सगळ्यांमध्ये माहिती का तुम्हाला शून्य दिसत आहे. आठवण ठेवा, जर संख्यामध्ये शून्य असेल, संख्यामध्ये शून्य असेल ना, आता आठवण ठेवा मसावीमध्ये सुद्धा शून्य येणार असते. हे 45 तुमचं कपलं आणि 48 तुमचे कपलं. समजलं मी कसं केलं, की मसावीमध्ये जर शून्य असेल तर संख्यामध्ये सुद्धा शून्य असेलच. ठीक आहे. आता बघा ह्या दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला शून्य दिसत आहे. ठीक आहे. हे दोन ऑप्शन बघा. पण आता बघा, जर या संख्यांचं माहिती का 60 जर मसावी असता तर या संख्यांना 60 म्हणजे मसावीने भाग जाणं गरजेचं होतं. जसं एक्झाम्पल पकडून घ्या तुम्ही आता 2600 ला माहिती का जर मी 60 ने भाग केला तर 6 ने 6 गेला, 6 चोक किती होते, 6 चोक 24
उरले 2 भाग जातोय का नाही जात. आठवण ठेवा मसावीला माहित आहे का, सॉरी मसावीचं भाग आहे ना संख्यामध्ये जाणं गरजेचं आहे. तर हा 60 सुद्धा ऑप्शन नाही राहणार. डायरेक्ट आन्सर किती येईल, हा तुमचा येईल डायरेक्ट आन्सर हा 40. कळलं का. असं आपल्याला एक्झाम मध्ये करायचं आहे. हेच मी तुम्हाला सांगण्यासाठी बॅच चालू केली आहे की प्रश्नाला सोडवायची मेथड कोणती बेस्ट आहे. प्रश्न तर सगळ्यांना येतोच पण मेथड कोणती बेस्ट आहे. कळलं. चला ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. चला, ह्या प्रश्नासाठी तुमच्याकडे 30 सेकंड आहे. तुम्ही करा किती वेळात तुम्ही काढता. मी तुम्हाला 30 सेकंड देतो. ठीक आहे, 6 मिनिटं पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. म्हणजे 6 सेकंड होतपर्यंत व्हिडिओ. लवकरात लवकर फास्ट. हा क्वेश्चन नेहमी एव्हरेजला येतो. आठवण ठेवा हा क्वेश्चन नेहमी एव्हरेजला येतो आणि याला माहिती आहे का मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवा. याला मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवा. ठीक आहे, जनरल याचे क्वेश्चन माहिती आहे का सगळे माहिती आहे का गुणाकार करून करेल, पण मी गुणाकार करून नाही सांगणार तुम्हाला, एकदम शॉर्ट मध्ये. चला, तुमचा वेळ संपलेला आहे. बघा, याचं पहिलं बेसिक मेथड सांगतो. ठीक आहे, बेसिक जनरली जो लोक करते काय करते बघा. 7 विद्यार्थ्यांची किती दिली आहे हे बघा. हे 7 गुणिला किती 154 हे तुम्हाला ऑल भेटून जाईल. मग जर पहिल्या 3 ची दिली आहे, पहिल्या 3 ची किती दिली आहे त्यांनी 159, तर ठीक आहे हे येऊन जाईल. आणि प्लस किती शेवटच्या 3 ची किती दिली आहे त्यांनी, शेवटच्या 3 ची दिली आहे 146. मग हे एक व्हॅल्यू मग तुम्हाला या दोघांना जोडा लागेल म्हणजे तो एक्स येईल. आणि या संख्येमधून जर तुम्ही एक्स केलं तर तुम्हाला आन्सर येऊन जाईल. आता बघा किती मोठं कॅल्क्युलेशन या क्वेश्चन मध्ये आहे एवढं. पण आठवण ठेवा एवढं मोठं कॅल्क्युलेशन काहीही करायचं गरज नाही. बघा मी तुम्हाला आता शॉर्ट मेथड सांगते. ठीक आहे, आता बघा काय करायचं, नेहमी पहिले ऍव्हरेजला पकडायचं. ठीक आहे, ऍव्हरेज पकडायचं. ऍव्हरेज किती आहे 154. ठीक आहे, आता बघा पहिल्या 3 संख्येची किती दिली आहे 159. आता हे 159 पासून किती जास्त आहे इकडचे म्हणजे 5 है ना, म्हणजे 3 इंटू 5 घ्यायचे. हे किती झालं तुमचं 15. हे कळलं, 3 इंटू 5. आता इकडे ऍव्हरेजला पकडा. आता बघा हे किती आहे 146 आहे. हे कमी आहे है ना, हे कमी आहे म्हणजे किती कमी, इकडचे 4 तिकडे 4 म्हणजे 8 कमी आहे. ठीक आहे, हे किती आहे 8 कमी किती 146. यांचं गॅप कितीच आहे 8चा आहे. आणि इथेचं गॅप किती होतं किती सॉरी 5चं गॅप होतं. ठीक आहे ना, हे आठवण ठेवा मी सांगतो तुम्हाला. हे 8 झाले आणि हे 5 झाले. ठीक आहे, आता बघा हे 8 इंटू 3 करायचे किती झालं 24. आठवण ठेवा असंच करायचं. वन एव्हरेज पकडायचं. एव्हरेज मधून किती कमी आहे त्याला गुणाकार करायचं म्हणजे संख्याने गुणाकार. बघा हे विद्यार्थी आहे ना त्या संख्याने गुणाकार करायचा. म्हणजे 3 गुणिले 5 किती होतो 15. 8 गुणिले 3 किती होते 24. आता यांचं डिफरन्स काढायचं. याचं डिफरन्स किती, इकडचे 5 आणि तिकडचे 4. डिफरन्स किती आलाय 9. तो काय करायचा ऍव्हरेज मध्ये जोडून टाकायचं. म्हणजे किती होते 154 आणि 9 इकडचे 6 आणि तिकडचे 6 सॉरी 3. बघा आन्सर आला 163. आला का 163 आन्सर. मी तेच सांगत आहे की मॅक्झिमम माहित आहे का शॉर्ट टेक्निक करा. एवढं जर कॅल्क्युलेशन बघा, एवढं जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही करेल तर तुम्हाला किती वेळ लागेल. ठीक आहे ना, कळलं. अजून एक वेळा रेड पेनने थोडंसं सांगून देतो. ठीक आहे मी तुम्हाला, म्हणजे कसं कसं केलं होतं ते बघून घ्या इकडं. एक मिनिट घ्यायचं रेड पेन घेऊन घेऊ आपण. हा चला बघा मी आता तुम्हाला समजतो. बघा काय केलं होतं सगळ्यात अगोदर माहिती आहे का ऍव्हरेज घ्या. ठीक आहे ना, ऍव्हरेज घ्या आणि ऍव्हरेज पासून बघा की किती कमी जास्त आहे. हा काय जास्त आहे. ठीक आहे, किती जास्त आहे तो 15 जास्त आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सेकंड व्हॅल्यू बघा हा ऍव्हरेज पासून किती कमी आहे, हा कमी किती आहे 8 कमी आहे. तर आपण काय केलं 8 गुणिला 3 केलं आणि 3 गुणिला 5 केलं. किती होते 5 तरी होतो 15 आणि 8 तरी होतो किती 24. यांचा डिफरन्स घ्यायचा. डिफरन्स किती आला यांचा 9 आला. तोच काय करायचं ऍव्हरेज मध्ये जोडून द्यायचं. म्हणजे ऍव्हरेज किती होतं आपलं 154 प्लस 9. आन्सर तुमचं येऊन जाईल 163. कळलं. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला हा पण प्रश्न मस्त आहे. लवकर तुमच्याकडे 20 सेकंड आहे, लवकर तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, एक इलेक्ट्रिकल पाईप एक टाकी 4 तासात भरू शकतो. टाकीतील गळतीमुळे भरण्यासाठी 5 ही 1-3 लागतात जर कालावधीत इतर कोणत्याही मार्गाने पाणी टाकीमध्ये टाकले नाही आणि बाहेर पडले नाही. हा ठीक आहे, इझीच क्वेश्चन आहे, लवकर करा. चला झाला वेळ. बघा मी सांगतो. हा जर आपण पाईप ए ला ए घेऊ. ठीक आहे, हा काय करतोय 4 तासात भरतोय आणि गळतीमुळे याला एक्स लागतात म्हणजे मायनस करायचं. ठीक आहे, गळतीमुळे किती होईल 5 ते 15 आणि 1 किती होईल हा 16 भागीला 3. नेहमी काय करायचं याचे एलसीएमच घ्यायचं. ठीक आहे, एलसीएम 16 आणि 4 चा एलसीएम किती होणार तो 16 होणार. जर 16 ला आपण 4 ने भाग दिले तर किती येऊन जाईल 4. आणि बघा इथे बघा हा 16 ला 16 बटे
3 ने भाग द्यायचा. तर 16 16 कॅन्सल, हा 3 हा इकडे येऊन जाईल, म्हणजे 1 गुणिला 3 म्हणजे किती होऊन जाईल 3 मायनस 3. ठीक आहे ना. 4 मधून 1 गेलं, किती उरलं तुमचं 1 उरलं, आणि 4 मधून 1 गेलं म्हणजे हे 16, टोटल 16 भागीला किती होऊन जाईल हा 1, म्हणजे किती होऊन जाईल आन्सर तुमचे 16 तास. आलाय का? ओके, इझी आलाय. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. हा क्वेश्चन लेंदी वाटत आहे, पण हा एवढा इझी क्वेश्चन आहे जर तुम्हाला समजलं असेल तर. बघा, तुम्हाला एक्झाम टाइमला हे समजायचं आहे की काय काय करायचं आहे. जे मी एक्झाम टाइमला वेळ घेतो तेच मी तुम्हाला सांगतोय. पहिले कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करा 5 मिनिटांमध्ये, सॉरी 30 सेकंडमध्ये, मग मी सांगते प्रश्नाला. ए आणि बी या दोन उमेदवारांमधील निवडणुकीत 60% उमेदवारांनी ए ला मतदान केले. उर्वरित 50% मतदारांनी बी ला मतदान केले. उर्वरित मतदारांनी मतदान केले नाही. जर ए ला मतदान करणाऱ्या न करणाऱ्यामध्ये 4000चा फरक असेल. ए ला मतदान करणाऱ्या आणि न करणाऱ्यामध्ये 4000चा फरक असेल तर निवडणुकीत मतदान करण्याची संख्या शोधा. इझी आहे. काय म्हटलं होतं, तुम्ही वेळ दिलं पण तेवढा वेळ तुम्ही केला नाही. बघा, ए होतं, ठीक आहे ना. ए ला किती मिळाले आहे 60%. नेहमी राहते किती 100% राहते. ठीक आहे, ए ला किती झाले आहे 60%. आता तो काय म्हणत आहे, ए ला केले तर उर्वरित 50%. आता बघा 100 मधून 60 इकडे गेले, उर्वरित किती उरले आपल्याकडे 40%. तर याचं काय म्हणतात, याचं सुद्धा 50%. याचं 50% म्हणजे किती अर्धे. अर्धे कोणाला गेले बी ला गेले. ए ला किती गेले 60, बी ला किती गेले तुमचे 20, आणि बाकी उर्वरितनी मतदान केले नाही. म्हणजे 100 पैकी बघा 60 इकडे झाले 20 इकडे झाले, म्हणजे जे 20% आहे त्यांनी मतदान केलं का नाही केलं. ठीक आहे, आता काय म्हणतात, जर ए ला मतदान करणाऱ्या आणि न करणाऱ्यामध्ये, बघा यांचा फरक, ए ला मतदान करणाऱ्या आणि न करणाऱ्यामध्ये फरक किती दिलाय आपल्या हिशोबाने, फरक किती झालं तो झाला 40%, आणि याच्या हिशोबाने किती झालं तो फरक झाला 4000. कळलं का डायरेक्ट. मग 100 ची व्हॅल्यू काढायची आहे. 0 ने 0 कपला, 4 ने 4 गेला, इथे किती आला 100, 100 गुणिले 100, आन्सर तुमचं 10,000. कळलं का कसं केलंय. बघा इकडे पुन्हा सांगून देतो आता फास्ट मध्ये. डायरेक्ट मेथड वापरा, एवढं फाफट फसरा करून काहीही फायदा नाहीये. 1 मिनिट गाईस. बघा काय म्हटलं त्याने स्टार्टिंगला, होणार बाबा, ए आणि बी हे दोन मतदार होते. 60% माहिती का लोकांनी काय केलं होतं, ए ला मतदार केलं. 60% लोकांनी ए ला मतदार केलं. ठीक आहे, उर्वरित बघा 100 नेहमी राहते सगळे. ए ला किती गेलं 60, आणि बी ला किती दिलं, म्हणजे जे उर्वरित होते म्हणजे 50च्या 50%, कोणाचे 40च्या 50% बी ला आलं, म्हणजे किती आलंय 20% आलं. ठीक आहे, आणि नंबर बघा 60 इकडे झाले आणि 20 इकडे झाले, तर न करणारे किती उडेल 20%. ठीक आहे, मग तो काय म्हणतो, ए ला मतदान करणाऱ्या आणि न करणाऱ्यामध्ये 4000चा फरक आहे. बघा याची व्हॅल्यू आणि या व्हॅल्यू मध्ये कितीचा फरक आहे 4000चा, पण आपल्या हिशोबाने कितीचा फरक आहे 40%चा, आणि तो म्हणतो की 4000चा आहे. तर मग 100 ची व्हॅल्यू किती येईल, ती येऊन जाईल तुमची डायरेक्ट 10,000. ओके, चला पेपर मध्ये तर यातून त्याचं फास्ट करतोय, पण तुम्हाला शिकवायचं आहे म्हणून थोडस हे करायला लागते. चला ठीक आहे, हा पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला 30 सेकंडचा वेळ आहे तुमच्याकडे, लवकरात लवकर करा. 3 संख्या 4:7:3 च्या गुणोत्तरात आहे आणि त्यांचा लसावी 5880 आहे, तर त्यांच्या मसावी काढा. मी स्टार्टिंगला माहिती आहे का तुम्हाला कन्सेप्ट सांगितलाय, जर तुम्हाला माहित असेल तर त्या कन्सेप्टने त्याचा आन्सर निघून जाईल. मी तुम्हाला सांगितलं पण होतं ना, आता बघा सांगून सुद्धा देतो. बघा इकडे बाजूला सांगतोय. आठवण ठेवा, नेहमी मसावीचं माहितीये का, मसावीचा भाग माहितीये का लसावीला जातोच. आठवण ठेवा, मसावीचा भाग लसावीला जातोच, आणि संख्यांना सुद्धा जातो आणि मसावी मध्ये सुद्धा जातो. तर आपण डायरेक्ट ऑप्शननीच क्वेश्चनला वळून टाकू. बघा शेवटी आहे, तर याचं मसावीला म्हणजे शेवटचे जे आहे ना ते हे दोन ऑप्शन तर गेले. आता बघा हे दोन पैकी एक ऑप्शन जिवंत आहे जो मसावी काढायचा आहे. हा जो क्वेश्चन आहे तो जस्ट स्टेप बाय स्टेपनी करायला तर खूप मोठा आहे. पहिले माहिती आहे का, बघा या तिघाचा गुणाकार करावा लागेल, मग याला डिवाइड करायला लागेल, मग तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू येईल, मग एक्स ची व्हॅल्यू गुणाकार करून याला करावं लागेल, मग ते संख्या येईल, मग संख्याच्या मसावी करायला लागेल. पण एवढा वेळ आहे नाही आपल्याकडे. ठीक आहे, मसावीला माहिती आहे का, लसावीला मसावीचा भाग जातो, डायरेक्ट भाग द्यायला. 5880 भागीला, बघा हे दोन वाचल्या, एक 90 आहे आणि एक 70 आहे. पहिले आपण 70 ना ऑप्शन देऊन बघू. 0 ने 0 गेला, 7 8 किती होते 56, उरले 2, 7 चौक 28. बघा डायरेक्ट आन्सर आला आपला. हे दोनच ऑप्शन होते, दोन पैकी एक. आणि बघा हे डायरेक्ट मी सांगून देतो तुम्हाला 9चा डिव्हिजिबल रूल. हे किती होते 0 होते, 0 तर काही भाग पडत नाही. 8 आणि 8 किती झाले 16, 16 आणि 5 किती झाले
16 आणि 5 21, 21 ला भाग जातो का 9 ने? नाही, डायरेक्ट आन्सर हा होता तुमचा 70. मी पेपर मध्ये राहिलं तर माहितीये का, अगोदर हे दोन काटले असते, आता बसला 90 चे डायरेक्ट डिव्हिजिबल रूल चेक केली असती, म्हणजे ते किती 5888 काय किती होते, डायरेक्ट टोटल होते 21 ला 9 ने भाग जात नाही, डायरेक्ट आन्सर 70. कळलं? चला ठीक आहे. चला हा एक प्रश्न आहे. हा चला तुम्हाला 10 सेकंड देतोय. एक्स चे 8%, वाय चे 4%, तर एक्स चे 20%, तर वाय चे किती पर्सेंट असेल? हा क्वेश्चन बघण्याची गरजच नाहीये, तिच्या तिथेच आन्सर दिलाय, जर तुम्हाला कळलं असेल तर. करण्याची गरजच नाही आहे, खूप छोटासा क्वेश्चन आहे. चला मी सांगून देतो तुम्हाला. बघा, जेव्हा ना तुम्हाला क्वेश्चन करायची गरज होती का, बघा एक्स चे किती आहे 8%, तर वाय चे किती आहे नेहमी, बघा एक्स जे आहे ना ते वाय चे नेहमी किती आहे, अर्धे दिसत आहे का, अर्धे 40%. तर इथे पण डायरेक्ट घेऊन घ्या ना, एक्स जर 20% असेल तर वाय चे किती असेल, मग डायरेक्ट 10% असेल. आहे का? जे मेथड आहे ना ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता, पण मी ते सांगत आहे की जे तुम्हाला एक्झाम टाइमला करायचे आहे. कळलं? आणि बघा, जर इथे माहिती का व्हॅल्यू मोठी असेल आणि इथे छोटी असेल, तर आठवण ठेवा, इथे आहे ना नेहमी संख्या असणार छोटी आणि इथे संख्या असणार नेहमी मोठी, हे पण कन्सेप्ट आठवण ठेवा. चला ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हा बघा क्वेश्चन, चला 20 सेकंड आहे, लवकरात लवकर तोडा याला. 90 लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 8:7 आहेत. हे गुणोत्तर 1:1 करण्यासाठी मिश्रणात पाण्याचे प्रमाण किती लिटर मध्ये घालावं लागेल? एकदम सडलेला प्रश्न आहे. चला करा तुम्ही, मग मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. 10 सेकंड देतो तुम्हाला. चला बघा, टोटल किती लिटर आहे आपल्याकडे, 90 लिटर पाणी आहे. ठीक आहे, आणि याचा रेशो किती दिला आहे, दूध आहे आणि हा किती आहे, पाणी. दोघांची टोटल झाली 15. 15 ला डिवाइड करा, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली, 6. ठीक आहे ना, 15 सेकंद 90, आता गुणाकार करा. 7 आठी किती होते तुमचं, सॉरी 7 आठी 7 सकम 42 होईल, आणि हे किती होईल, साइन अटा 48 होईल. हे कळलं? साइन अटा 48. आता बघा क्वेश्चन इथेच लपलेला आहे. त्याने काय म्हटलंय, इकडे का गुणोत्तर 1:1 करायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूला माहितीये का सेम असायला हवं. आणि बघा दोन्ही बाजूला जर सेम असायला असेल ना, तर यामध्ये आपल्याला 6ची गरज आहे, डायरेक्ट आन्सर 6. सोल्युशन काहीही करायची गरज नाही. नाही तर तसं पण करू शकतो आपण, बघा हे पण व्हॅल्यू करू शकतो, हे 42 वाला. ठीक आहे ना रेशिओ. त्याने काय म्हटलं होतं, दूध आणि काढायचं काय होतं आपल्याला, किती प्रमाणमध्ये, पाण्यामध्ये पाणी घालावं लागेल. बघा हा दोन्ही 1:1 मध्ये त्यांना पाहिजे, हा 1 मध्ये असेल ना, म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती झाली 48 आणि 1 चीच व्हॅल्यू काढायची आहे, हा 1 डायरेक्ट कॅन्सल झाला, किती येईल 40 आणि यांचा गॅप किती आहे 6. मी तर डायरेक्टच सांगितलं. बघा पुन्हा एकदा सांगून देतो शॉर्ट याच्यामध्ये, कलर चेंज करून. बघा रेट मध्ये अगोदर किती होतं आपल्याकडे, पाणी होतं 90 लिटर. ठीक आहे ना, हे टोटल किती झालं, ह्यांच्या दोन्ही प्रमाणात आहे, ते झालं तुमचं 15. आणि डिवाइड केलं तर एक्स ची व्हॅल्यू किती आली 6. मग किती झालं 7 8 सकम 48 झालं तुमचं, आणि हे झालं 42. तो काय म्हणते, गुणोत्तर 1:1 रेशिओ करायचा आहे, म्हणजे 1:1 म्हणजे काय मिनिंग माहिती आहे तुम्हाला, काय होतं, दोन्ही भागीला समान पाहिजे. इकडे 48 आहे, तिकडे पण 48 करायचे आहे, डायरेक्टच तोडा ना, कशाला करायची गरज आहे, डायरेक्ट आन्सर 6 तोडा. कळलं? चला हा पण क्वेश्चन आहे, लवकरात लवकर करा, येऊन जाईल तुम्हाला, पण इझीच प्रश्न आहे. रेणू तिच्या उत्पन्नाच्या 18% घरभाड्यावर, 12% किराणा सामानवर, 10% उपयुक्त वस्तूंवर, 28% शिक्षणाचा खर्च करते. उर्वरित रकमेची बचत करते. जर एकूण बचत 19,200 असेल, तर एकूण उत्पन्न आणि भाडे, किराणा सामान या शिक्षणावर केलेल्या एकूण रकमेचे गुणोत्तर शोधा. इझी क्वेश्चन आहे. चला 10 सेकंड देतो तुम्हाला, लवकरात लवकर करा. चला बघा काय म्हणताय, अगोदर बघा काळाचे काय, एकूण उत्पन्न काढायचे, नेहमी आठवण ठेवा. एकूण उत्पन्न हे रेशो आपला, एकूण उत्पन्न किती होईल, नेहमी 100. ठीक आहे ना. आणि त्याच्यानंतर काय म्हणताय, तो भाडे, किराणा आणि शिक्षण, हे झालं तुमचं भाडे, हे झालं तुमचं किराणा, आणि हे झालं तुमचं शिक्षण. हे किती झाले, हे झाले 38 आणि हे झाले 58. कळलं? 58 डायरेक्ट दिसत आहे, याचा अर्ध किती ऑप्शन, डायरेक्ट कापायची गरज नाहीये. जर तुम्ही बघाल याचा 50% आहे, याचा 50% आहे. आठवण ठेवा, लवकरात लवकर क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याची मेथड शिका, लवकर समोर जाल. या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला करायचं आहे, मी डायरेक्ट सांगतो की आन्सर कसं निघणार म्हणून. ठीक आहे. आणि हा LCMS चा माहिती आहे का, फॉर्म्युल्यावर बेस्ड आहे. फॉर्म्युला सांगून देतो, फॉर्म्युला आहे माहिती आहे का, बघा फर्स्ट संख्या इंटू सेकंड संख्या इज इक्वल टू माहिती आहे काय, मसावी है ना, हा होते लसावी गुणिला मसावी.
ठीक आहे, लसावी गुणिले मसावी. आता फर्स्ट संख्यात बघा, दोन संख्याचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे, दोन संख्याचा गुणाकार तो किती दिलाय तुम्हाला 29575. ठीक आहे, आणि लसावी लसावी आपल्याला काढायची आहे, तर मसावी याच्या खाली येऊन जाईल. चला आता तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. हा जो वरती 5 आहे, हा माहिती केव्हा बनणार, म्हणजे आपण मी याला कोणत्या तरी एक संख्येने गुणणार तेव्हा शेवटी मला 5 येणार. तर माहितीये का इथे माहितीये का शून्य तर येऊ शकत नाही, इथे माहितीये का फक्त 5च येईल. म्हणजे 5 गुणिले 5 करणार ना तेव्हा शेवटी युनिट डिजिट 5 येईल. ठीक आहे, म्हणजे बघा आता इथे जे 0 आहे ना हेच व्हॅल्यू इकडे दिलेली आहे आपला. तर बघा कोणत्या तरी युनिट डिजिट मध्ये 5 येईल, शेवटी मध्ये 5 गुणिले 5 येईल तेव्हाच 5 येईल. याच्या शेवटी 5 आहे का, नाही गेला. याच्या शेवटी 5 आहे का, नाही गेला. आता बघा 7 आहे, 7 ने येऊ शकते, कारण बघा 7 होऊ शकते 35. आता हे दोन ऑप्शन आपल्याकडे उरलेले आहे. जेव्हा पण एक्झाम असेल तर तुम्हाला अशी ट्रिक सांगत आहे की 50-50% तरी तुम्हाला कापता आलं पाहिजे. आता बघा जर तुम्ही एक्झाम तुमच्याकडे फक्त 1 सेकंड आहे, तर तुम्ही माहिती आहे का 1 ते 2 सेकंदात ते दोन ऑप्शन तर कापले नाही. या दोन ऑप्शन पासून तुम्ही एक कोणतेही जर वेळ कमी असेल तर मारून द्या. ह्या दोन पैकी एक आन्सर कन्फर्म आहे. आणि जर वेळ असेल तर डायरेक्ट डिवाइड करा, हे दिसतच आहे डायरेक्ट. माहिती आहे का तुम्हाला, जर बघा 5 होते 25. ठीक आहे, हा येईल, हे दोन पैकी एक आन्सर आहे. डिवाइड करू का, चला ते तुम्ही करून घ्याल, कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे. मी फक्त मेथड सांगत आहे की कोणत्या मेथडने तुमचं लवकर आन्सर येईल. ओके, चला समोर जाऊया. ही युनिट डिजिट वगैरे मी शिकवणार तुम्हाला, टेन्शन नको घ्या, इझीच आहे. चला हा क्वेश्चन. एका मोबाईलची छापील किंमत 26,000 आहे, दुकानाने 15% आधीची किंमत. खूप इझी प्रश्न आहे. जास्तीत जास्त 5 सेकंड किंवा 10 सेकंड घ्या आणि मी तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो की पर्सेंटेज डायरेक्ट माहिती आहे का, पेनाने वगैरे ना पेन हे पर्सेंटेज वगैरे हे नाही काढायचं, डायरेक्ट माउथली काढा. ठीक आहे, चला सांगू काय बघा. एका मोबाईलची किंमत किती दिली आहे, डायरेक्ट 26,000 दिली आहे. किती दिली आहे, 26,000. मग तो काय म्हणतात दुकानात 15%. बघा 15% हे असं नाही लिहित बसायचं, एवढं वेळ नसतं एक्झामला. हे लिहिलं आपण 26,000 गुणिला 15 भागीला 100 एवढं लिहायचं नाही. बघा मी डायरेक्ट सांगतो, कोणत्याही व्हॅल्यूची माहिती आहे का, हे 26,000 आहे. शेवटून माहिती आहे का एक झिरो कमी केला तर हे माहिती आहे का 10% ची व्हॅल्यू होते. दोन झिरो कमी दोन शेवटून दोन कमी केले तर हे 100% ची व्हॅल्यू होते. ठीक आहे, चला म्हणजे 1% ची व्हॅल्यू होते. बघा सांगून देतो. आता आपल्याला याचं किती करायचं, 15%. पहिले 10% काढू. 10% म्हणजे किती, एक शून्य कापला तर हे 26 याचे किती झाले, हे याचे 10% झालं. माइंड मध्ये करा. आणि 5% त्याचे अर्धे म्हणजे किती होऊन जाईल, ते 1300. कळलं, टोटल व्हॅल्यू किती होऊन जाईल, 3,900. असं असं करायचं कॅल्क्युलेशन. हे सगळं करायचं नाही, माइंड मध्ये करा. बघा मी असं तर कसं करतो बघा, 2600 आहे, 15% काढायचे, डायरेक्ट 26 आणि 1300 मायनस करायचे 39. कळलं, त्यात आपल्याला काय करायचं, 26,000 मधून 39 मायनस करायचे. कळलं, याच्यामधून 3900 मायनस करायचे. आणि जी व्हॅल्यू येईल बघा, ही जी व्हॅल्यू आली त्याच्यामधून सुद्धा माहितीये का, ही 1450 मायनस करायचे. डायरेक्ट आन्सर माहितीये का हवाला येतो. करून दाखवू तुम्हाला, चला बघा करून दाखवतो. वेट, तेव्हा पण तुम्ही पण सॉल्व्ह करा, मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट सांगून देतो. इथे सांगून देतो, तेवढ्या प्रश्नाची गरज नाही पडत मला. हा इरेजर थोडासा प्रॉब्लेम करतोय. चला सांगते बघा. मी असतो ना काय केलं, डायरेक्ट माइंड मध्ये, एक मिनिट काहीच. बघा 26,000 आहे इकडे, डायरेक्ट 15 मायनस केले, डायरेक्ट 26 आणि 39 होते. 26 लिहिलं पटकन. त्याच्यामधून काय करायचे आहे, 3,900 मायनस करायचे आहे. हे 900 मध्ये नेते गेले, किती येतील पहिल्या बद्दल बघा कसं मायनस करायचं. 26 मधून 3 मायनस करायचे, किती उरले तुम्हाला, 23 हे उरले. तर 900 मायनस केले तर मग किती उरणार, 23 मधून केलं म्हणजे किती, 21 आलं. 21 म्हणजे किती, 2,000. एक मिनिट काहीच. ठीक आहे, हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्ही करून घ्याल, कारण क्वेश्चन नाही का खूप सारे आहे, म्हणून मी तुम्हाला लवकरात लवकर मेथड सांगून देतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप म्हणजे कॅल्क्युलेशन पार्ट आहे, तुम्ही करू शकता. हा क्वेश्चन थोडासा मस्त आहे, हा क्वेश्चन सांगून देईल मी कॅल्क्युलेशन सुद्धा. बघा, एका माणसाने 3,00,000 ला कार खरेदी केली, 1 वर्षानंतर 10% तोट्याला विकली. बघा पहिलं किती होतं, 3,00,000. क्वेश्चन समजतच नाही खूप लोकांनी कसं केलं. 3,00,000 होतं, त्यांनी 10 तोट्याने विकली म्हणजे किती, 2,70,000 ला त्यांनी विकली. हे 10% वगैरे हे तोंडाने काढायचे. ठीक आहे, म्हणजे 30,000 मायनस 2,70,000. मग काय म्हणताय, जर त्याने 50,000 अधिक किमतीला विकली असती, म्हणजे किती, 3.5 ला विकली असती जास्तीत जास्त, है ना. कितीला विकली असती, 3.5 ला. ओके, ठीक आहे ना. मग तो काय म्हणतोय, याला नफा किंवा तोट्याची. बघा एवढ्यामध्ये विकली असती तर त्याला किती झालं, 30% हे झालं लॉस. आणि इथं जर विकली याच्यामध्ये काय झालं, त्याच्या 30,000चं नुकसान झालं. आणि यामध्ये काय झालं, त्याच्या 50,000चा फायदा होत आहे. म्हणजे मायनस किती, आपल्याला डिफरन्स किती आला, ते आलं तुमचं 20,000.
ठीक आहे ना, किती आलं ते 20,000 आणि 20,000 हा 3 लाख वर तो म्हणत आहे किती होईल बघा, मी काढून देतो. 20,000 गुणिला 100 भागीला 3 लाख. ठीक आहे ना, बघा हे 2 झिरोनी हे 2 झिरो गेलं, हे 3 झिरोनी हे 3 झिरो गेलं. 20 भागीला 3, 20 भागीला 3 म्हणजे किती होते 6.67 पॉईंट नफा. ठीक आहे, कळलं. चला ठीक आहे, समोर वाढूया. हा क्वेश्चन थोडस चांगला होता. एक मिनिट गाईस, माऊस कुठे गेलाय. आलाय. रमेशला 8 मध्ये वाढ होते तर हे तुम्ही काढू शकता, इझीच क्वेश्चन आहे हा. चला हा सांगून देतो. तो क्वेश्चन इझीच आहे म्हणून तो तुमच्यासाठी सोडून दिलाय. 1 लाईन क्वेश्चन आहे तो. 150 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात 60% मुली आहेत आणि 25% मुलांनी 40% मुलीत उत्तीर्ण झाल्या. चला ठीक आहे, बघा टोटल किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे 150. 150 पैकी 60% म्हणजे 15 किती झाले 60% मुली आहेत. ठीक आहे ना, माहिती का तुम्हाला एक गोष्ट बघा, मी बिना मुलींची संख्या विद्यार्थ्यांची संख्या कळल्याने आन्सर करून दाखवतो. हे 60 आहेत आणि 40 वाचले हे मुलं झाले. हे कळलं तुम्हाला. हे किती झालं 60% मुली आहेत आणि हे किती झालं तुमचं 40% मुले. आता काय म्हणताय की मुलांचं 25% म्हणजे किती झालं, यांचे 25% किती आलं ते आलं 10. ते आलं 10. तर बघा इथूनच आन्सर काढून दाखवतो. ठीक आहे ना, मुलांचा 25% किती आला 10. ऑप्शन मध्ये बघा की 10 ची व्हॅल्यूला कपणार एक तरी ऑप्शन असेल, कारण बघा इथे मुलींचे विचारलेलं आहे म्हणजे स्टार्टिंग मध्ये काय येईल मुलं येईल आणि 10 ला कपणारा ऑप्शन बघा, हा नाही जात हा नाही जात हा नाही जात, हा बघा 5 नी याला भाग जातो 10 ने. डायरेक्ट आन्सर. कळलं का कसं केलं मी. मेथडनी पण सांगू शकतो, पण माहिती का डायरेक्ट पेपर मध्ये सोडवा. असं बघा काय केलं, स्टार्टिंगला 150 होते, ते 150चं काही घेणं देणं नाही, डायरेक्ट याला 100 म्हणा. 100चे माहिती का 60% काय आहे हे मुली झालं आणि 100चे 40% काय आहे हे मुली झाली. ठीक आहे, मग तो कोणता की मुलाचा 25%, मुलाचा 25% म्हणजे तो किती होते 10 होईल आणि हे उत्तीर्ण झाला. आणि उत्तीर्णाचं माहिती का रेशो आपल्याला इथे दिलेलं आहे आणि मुलांचा रेशो माहिती का 10 आहे, तर 10 ला जाईलच ना भाग, कारण इथे पण माहितीये का काही ना काही संख्या येईलच. तर माहितीये का याला डिवाइड करा. आता याला भाग जाणारा ऑप्शन मध्ये हेच आहे, 5 ने भाग जातो, दुसरं कोणतीही संख्यांना भाग जात नाही. डायरेक्ट जर हे मेथडने कराल तर लवकरात लवकर जे टाइम चालू झालाय ना सेंटरला सॉरी एक्झामला, ते तुमच्या खूप कामात येईल. चला हा क्वेश्चन इझी आहे. 10 विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण खाली दिलेले आहेत, 17 17 18 12 18. ठीक आहे ना, हा इझीच आहे. बहुलक म्हणजे काय होतं की जो सगळ्यात जास्त, बहु म्हणजे खूप खूप वेळा जो रिपोर्टेड झालेला हे आलं रिपीट झालेला आहे आणि याला इंग्लिश मध्ये म्हणतो, याला मोड म्हणतात जाते. ठीक आहे, आता बघा 17 2 वेळा आलेला आहे फक्त, 18 फक्त 2 वेळेला आलेला आहे, त्याच्यानंतर 20 एकच वेळ आहे, 10 एकच वेळ आहे, 12 1 हा 2 आणि हा 3 सगळ्यात जास्त वेळा कोणता आलेला आहे तो 12, म्हणून आन्सर काय होईल 12. कळलं. चला ठीक आहे. हा क्वेश्चन पण करा. हा क्वेश्चन बघा मी तुम्हाला युनिट डिजिटने उडून दाखवतो. चला बघा, हिमांशीने किती केलं 341 रुपयाचे खेळणे विकत घेतले, 341 रुपयाचे खेळणे विकत घेतले, त्यावर काय केलं 9 रुपये खर्च केले, म्हणजे किती व्हॅल्यू आली 350 आणि त्या खेळण्याची 131 ला विकले. मायनस किती करायचे 131. ठीक आहे ना, 300 मधून 100 गेले उरले 2 आणि 50 मधून 31 गेले म्हणजे 219. 219 त्याला तोटा झाला, किती वर त्याला तोटा झाला 350 वर. ठीक आहे, 350 वर गुणिला 100. ठीक आहे, हा झिरोनी हा गेला, 5 दुनी 10 आणि 5 7 35. बघा खाली 7 ऑप्शन येईल, याची नजरेने तिचा शॉर्टकट पण सांगतो. ठीक आहे, खाली 7 हा गेला म्हणजे खाली 7 याचा नाहीये. ठीक आहे, मग काय होईल हा 219 गुणिला 2 किती होणार 438 आणि भागीला 7. ठीक आहे, हा आपला आन्सर. पण मी जर पेपर मध्ये असतो ना मी असंही नाही केलं असतं. क्वेश्चन मध्ये विचारा त्याने विचारलं काय, सॉरी क्वेश्चन मध्ये ध्यान द्या त्याने विचारलं काय. बघा मी सांगतो, एक मिनिट. क्वेश्चन बिलकुल छोटूसा क्वेश्चन आहे, जर तुमच्या लक्षात असेल ना तर हे सगळी स्टेप पण करायची गरज नाही आहे, तरी पण मी सांगून देतोय. एक मिनिट गाईज. चला बघा त्यांनी काय म्हटलं तर बघा, मी असं काय म्हटलं होतं, सगळ्यात अगोदर विचार करा 341 ला खेळणे विकत घेतले आणि 9 रुपये सजवले म्हणजे 350 त्याची खरेदीच किंमत झाली आहे. ठीक आहे, आणि त्यांना विकलं कितीला 131 ला विकलं म्हणजे किती त्याला लॉस झालेला आहे ना, लॉस झालेला आहे. तर आठवण ठेवा जे नफाचे आहे ना ते तर तसंच उडून जाणार. कळलं.
सगळ्यात अगोदर नफाचे ऑप्शन तसे जोडून, कारण तोटा झालेला आहे तर नफा तर होणारच नाहीये. आणि बघा बाकी जे स्टेप केली ना त्याच्यामधून फक्त माहितीये का खाली माहितीये का भागीला 7 येतो आणि याचा भागीला 7 नाही, डायरेक्ट आन्सर येईल 438 डिवाइड बाय 7%. ठीक आहे, चला हा सेमच क्वेश्चन होता. हम्म. हा तर इझीच क्वेश्चन आहे बघा. मी तुम्हाला 9चा डिव्हिजिबल रूल सांगितलं होतं. 9चा डिव्हिजिबल रूल बघा काय होते. 9 म्हणजे डिवाइड काय होते 9चं होतं की त्यांची जर टोटल करून डिवाइड करेल तरी होऊन जाईल, नाही मग त्याला जोडा. बघा सांगून देतो. 8035 या 8 अंकी संख्येला कोणताही गहाळ अंक आहे ज्यामुळे 9 ला निशेषने भाग जातो. ठीक आहे, टोटल माहिती का 9 9 करून कापून बघा, इझी जाईल बघा. जसं 5 आणि 4 हा गेला, 9 बनला होता म्हणून हा गेला. 6 आणि हो सॉरी 6 आणि 3 हा सुद्धा गेला. आता काय उरलं इथे 8 उरलाय आणि इथे किती उरलाय 2 उरलाय. 8 आणि 2 किती झाले 10 झाले. 8 आणि 2 10, याला डिवाइड करायचे आपल्याला 9. आता याच्यामध्ये आपल्याला किती जोड लावावा लागेल की 9 ने हा डिव्हिजिबल दिसतच आहे. 10 मध्ये जर आपण 8 जोडले 10 प्लस 8 डिवाइड बाय 9 तर आन्सर डायरेक्ट येऊन जाईल, 2 वेळा भाग जाईल. हेच तर तो विचारत होता की इथे काय व्हॅल्यू ठेवू. आठवण ठेवायचे टोटल करायला नाही, टोटल नेम डायरेक्ट आन्सर येते. बघा एक एक्झाम्पल सांगून देतो जर तुम्हाला नाही कळलं असेल तर. एक मिनिट गाईज. चला बघा एक संख्या असते. जसं बघा मी म्हटलं 2 3 6 8 1 7 9 3 4. ठीक आहे, आता इथं विचारायचं आहे बघायचं आहे की याला भाग जातो का आपल्याला संख्येने. 9 ने भाग जातो का बघा, जसं 9 ने भाग जातो का बघा. 3 आणि 9 हे झाले ते भाग जाणार. 8 आणि 1 हा पण सुद्धा झाला भाग जाणार. 9 आणि 2 हा पण भाग जाणार. 9 ला तर जाणार आणि 3 आणि 6 झाला. आता 4 उरले. उरले किती यायला पाहिजे, नेहमी 0 उरायला पाहिजे तेव्हाच भाग जाईल. इथं उरले किती 4. 4 उरले तर मग या संख्येला 9 ने भाग जाणार नाही. कळलं, चला समोर जाऊ. अरे बाबा एक मिनिट गाईज. हा क्वेश्चन इकडे गेला होता. हा चला. म्हणजे सरासरी मासिक पहिल्या 3 महिन्यामध्ये 3000, मग पुढले 2 21,000. आता इझी प्रश्न आहे हा बघा, सांगून देतोय. म्हणजे बघा डायरेक्ट माहिती आहे का विदाउट पेननी करा बघा. माइंड मध्ये 3 आणि 3 हे किती झाले डायरेक्ट 9,000. ठीक आहे ना. 2 पुढच्या 4 महिन्यात किती झाले, हे झाले तुमचे 8,000. आणि 5 महिन्यात ते किती झाले 5 × 4 म्हणजे किती होऊन जाईल, ते होऊन जाईल तुमचे 20,000. कळलं. हे टोटल किती झाले 9 आणि 17 हे झाले तुमचे 37,000. हे तुमची काय झाली कमाई झाली. आणि त्यांनी वाचवली किती होती 11,000 त्यांनी वाचवली होती. 11,000 त्यांनी वाचवली होती म्हणजे टोटल किती होणार हे 48,000. ठीक आहे ना 48,000. हा तर माहिती आहे का तुमचा 12 महिन्याचा झाला. पण त्यांनी काय विचारलंय म्हणजे सरासरी विचारलाय. डायरेक्ट याला भाग द्या 12 डायरेक्ट डायरेक्ट हे शून्य उन्न काही द्यायची गरज नाही. 12 चोक 48 एकच युनिट डिजिट येत आहे 4च्या, कारण मागे 3 शून्य आहे तर ऑप्शन मध्ये येईलच मॅक्झिमम वेळा. चला ठीक आहे. काही काही क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये शॉर्टकट लागत नाही, ते तुम्हाला लवकर लवकर प्रॅक्टिसवर करावंच लागेल. एका कंपनीत पुरुष आणि महिलेचा फरक हा बेरजे इतका आहे. चला हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क. नाही जमला तर मी पुढच्या याच्यामध्ये सांगेल, पण खूप इझी आहे. जर याच्यामध्ये माहिती का तुम्ही हा कन्सेप्ट लावला a - b आणि a + b तर हा डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. बघा त्यांचा फरक दिलाय, त्यांचा फरक हा पुरुष आणि महिलांच्या बेरजेच्या 44 इतका. बघा त्यांचा अंतर किती दिलाय 44 आणि त्यांचा योग किती असेल नेहमी 100 असेल, कारण त्या 100च्या किती 44% सांगितलंय. ठीक आहे, इथून तुमची एक व्हॅल्यू येईल. बघा मायनस करा 2b गेला, हे काय झालं 2a अगोदर ह्याच्यामधून गेलं मायनस किती होईल 46 आणि हे किती होईल 56. ठीक आहे, a ची व्हॅल्यू किती येईल 56. आणि ए कोण आहे, ए नेक्स्ट सेकंड माहित आहे का, एक सेकंड आहे महिला. हे व्हॅल्यू जी आली आहे हा पुरुष आणि ही महिला, तर यांचे गुणोत्तर सांगायचे. आता बघा इथून ए ची व्हॅल्यू आली, जर याच्यामध्ये तुम्ही बी मध्ये ठेवला ना त्यांचा आन्सर येऊन जाईल. ते तुम्हाला करायचं नाही जमेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या किंवा परवा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये डायरेक्ट याच्या शॉर्टकट मेथड सांगेल मी. ठीक आहे, पण बघा याच्यातून तुम्हाला आन्सर येत आहे. जर तुम्हाला दिसत आहे तर आन्सर माहिती आहे का दिसत आहे इथे, जर तुम्हाला कळलं असेल तर चला, बाकी तर मग तुम्ही हुशारच आहात. हम्म. तो पण रिपीटच क्वेश्चन आहे वाटते. हो. हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्या क्वेश्चन मध्ये फिरवला आहे, जर तुम्ही समजलं असेल तर ठीक आहे ना, तुम्ही सांगतोय बघा 30 सेकंड आहे तुमच्याकडे.
चला बघा काय म्हटलंय, सगळ्यात अगोदर माहित आहे का 6 अंकी संख्या आहे, 5 निश्चित भाग जातो. इथे माहिती आहे किमान दिलाय, याचा खूप सारा फायदा होणार आहे या प्रश्नामध्ये. किमान मूल्याचा बघा 5चं माहिती आहे का रूल काय आहे, शेवटी भाग जायसाठी शेवटी एकतर 0 पाहिजे किंवा शेवटी 5 पाहिजे. ठीक आहे, आता बघा इथे या व्हॅल्यूवर येते 5 7 पी 3 इंटू आर. आता बघा त्यांनी कमीत कमी आणि माहिती आहे का सगळ्यात अगोदर बघा इथे माहिती आहे का किमान मूल्य विचारलंय. किमान म्हणजे माहिती आहे का कमीत कमी. ठीक आहे ना, किमान म्हणजे याचं हे -3 बघा याच्यापेक्षा हे माहिती आहे का लहान होते. आठवण ठेवा, किमान मूल्य विचारलंय कमीत कमी. ठीक आहे ना, 30 पेक्षा. इथं आपण काय करू अगोदर माहिती आहे का एक व्हॅल्यू प्लस ठेवून पाहू, एक व्हॅल्यू मायनस ठेवून पाहू. चला ठीक आहे, आर ची व्हॅल्यू आणि बघा किमान विचारलं आपल्याला, जसं मायनस आन्सर आणायचं आहे. बघा हे दोघे आन्सर देऊ शकते, पण दोघांपैकी किमान कोणता आहे, किमान -3चा. तर मी बघा किमानची व्हॅल्यू ठेवून दाखवतो, जर ते बसली तर मग डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. बघा इथे आर आहे, इथे माहिती आहे का एकतर 5 येऊ शकतो, ठीक आहे, किंवा इथे पण 5 येऊ शकतो आणि 5 किंवा 0 ह्या दोन पैकी एक व्हॅल्यू येऊ शकतात. तर बघा आपण 5 घेतला ना तर हे मायनस मध्ये किमान व्हॅल्यू येणार नाही. ठीक आहे ना, हे जर 5 घेतलं तर किमान व्हॅल्यू येणार नाही, ती झाली जास्त. आणि एक ठिकाणी माहिती आहे का 0 घेतले तर ते 0 होऊन जाईल, म्हणजे ते 0 म्हणजे ते 1 पण येणार आहे. म्हणजे एक ठिकाणी कुठेतरी 5 ठेवायचे आणि कुठेतरी 0 ठेवायचं आहे, कळलं. आणि आन्सर बघा किमान विचारलेला आहे ना, तर माहिती आहे का समोर मध्ये 0 ठेवा आणि मागे माहिती आहे का मोठी व्हॅल्यू ठेवा, म्हणजे आन्सर माहिती आहे का मायनस मध्ये येईल, कळलं. समोर मध्ये माहिती आहे का लहान व्हॅल्यू ठेवा आणि मागे मोठी व्हॅल्यू ठेवा, तेव्हा आन्सर माहिती आहे का मायनस मध्ये येईल. चला ठीक आहे, मग मी इथे काय करतो, इथे माहिती आहे का लहान व्हॅल्यू ठेवतो आणि इथे मोठी व्हॅल्यू ठेवतो, म्हणजे आन्सर मध्ये मायनस मध्ये येईल. बघा आता आपल्याला काय करायचे, पी ची व्हॅल्यू मी इथे काय ठेवताय, इथे लहान व्हॅल्यू ठेवताय. म्हणजे इथे बघा या 2p² - 6r. ठीक आहे ना, 2p² म्हणजे 2 च्या जागी मी काय ठेवलं आहे 0. ठीक आहे, तर हे जे 0चा वर्ग 0 मायनस 6, इथे r च्या ठिकाणी काय ठेवलं आहे मी, इथे ठेवलं आहे 5. तर किती 0चा वर्ग 0 आणि 0 गुणिले 2 हा झाला 0. आता इथे किती आलाय 6 पंचे 30. आता 0 मधून 30 गेलं तर आन्सर काय येणार -30. हे बघा असं तुम्हाला टॅकल करायचं होतं, कळलं. कारण त्यांनी किमान व्हॅल्यू विचारलं होतं, जर किमान नसताना मग आपण 30 पण आन्सर आणू शकत होतो. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. अजून क्वेश्चन वाचले आहे का, 7 उरते. हा तर इझी बघा. हा क्वेश्चन माहितीये का, तुम्ही 9चे डिव्हिजिबल रूल माहितीये का शिकून याल उद्या, मी तुम्हाला आता उद्या शिकून देईल तेव्हा हा क्वेश्चन सांगणार. हा क्वेश्चन माहितीये का 9च्या डिव्हिजिबल रूलने डायरेक्ट उडतोय, माहितीये का. विदाउट माहितीये का एवढं सगळं हे 5 संख्याचे हे काढण्यापेक्षा माहितीये का 9चे डिव्हिजिबल रूल शिका, डायरेक्ट मी तुम्हाला उडवणार क्वेश्चन शिकवून मी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा प्रश्न कॅमेन वरचा काय म्हणताय, ए हा विशिष्ट काम ए हा विशिष्ट काम किती दिवसात करतोय, 15 दिवसात करतोय. ठीक आहे, आणि बी तेच काम किती दिवसात करतोय, 18 दिवसात करतोय. सी तेच काम किती दिवसात करतोय, 24 दिवसात. जर सर्वजण मिळून काम करतील तर तेच काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. ठीक आहे ना, एलसीएम घेऊ. एलसीएम बघा आणि तुम्हाला डायरेक्ट सांगतो, तुम्हाला ऑप्शनची सुद्धा हेल्प घेता आली पाहिजे, कळलं का. ऑप्शनची सुद्धा हेल्प घेता आलं पाहिजे. बघा जसं मी आहे, मला माहिती आहे का हे जे दिले आहे ना हे एलसीएमच दिले आहे 360 वगैरे. आणि बघा सगळ्यात जास्त कॉमन व्हॅल्यू कोणती आहे 360. 350 यासाठी नाही होणार कारण 350 मध्ये 15चा भाग जात नाही, 18चा भाग जात नाही आणि 24चा सुद्धा भाग जात नाही. तर आपला एलसीएम किती आला 360. ऑप्शनची हेल्प घेणं शिका, आठवण ठेवा. तुम्ही जर काढा एलसीएम तर तुम्हाला मिळून जाईल 360च येईल, पण मी म्हणत आहे की जसं ऑप्शन मध्ये दिलेलं आहे त्याचा फायदा घ्या ना. ऑप्शन कशाला दिलेले असतं, ते आपल्या फायद्यासाठीच ऑप्शन दिलेले असते. ठीक आहे, 360 आपलं हे आलाय. आता याचं आपण बघून घेऊ किती वेळा काय जातो. बघा 360 वेळा दिलाय, ठीक आहे ना. हे काय होईल 15 इंटू बघा 15 दुनी 30, 30 आणि ते 15 चोक 60, 15 दुनी 30 आणि ते 4 म्हणजे किती होणार, हे झालं 24 वेळा भाग जाणार, कळलं. हे झालं किती वेळा 24 वेळा, 15 दुनी 20 वेळा ते आणि ते 4. ठीक आहे, 18 दुनी किती होणार 36, तर हे झालं हे तुमचं 20 आणि 24 चे म्हणजे किती होणार 10 वेळा केला तर 2400 आणि ते किती झालं 1 मिनिट 360 आहे ना, 24 ने भाग द्यायचा आहे 240 आणि हे तुमचे 120 मधले हे झालं तुमचं 15 वेळा, कळलं. तर यांची टोटल किती होते, यांची टोटल होते 360 भागीला 59, कळलं. आणि बघा आता तुमचं शॉर्टकट बघा ऑप्शन कसं कसं कापता येतं. सगळ्यात अगोदर आपल्याला बघा एलसीएम दिलं होतं 360, तर हा ऑप्शन गेला. ठीक आहे, आठवण ठेवा नेहमी एलसीएम माहिती आहे का वर्थ असतो, तो एलसीएम वर्थ असतो, हा सुद्धा ऑप्शन गेला. आता हे दोन उरले. आपण जे माहिती या दोघांची टोटल केली ना, हे टोटल माहिती का 40च्या वरती जात होते, खाली 29 येणारच नाही. आन्सर येणार 360 भागीला 59, कळलं. असं पण डायरेक्ट करता येतो जर तुम्हाला माहित असेल तर. ठीक आहे, चला
भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. संपले वाटते एवढेच क्वेश्चन होते. कळलं? याची PDF मी टाकून देईल तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला. चला ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.